बातमी इंदापुरातून आहे। इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्रीच्या सुमारास एका एसटीला आग लागली। मध्यरात्री 2:10 सुमारास ही घटना घडली आहे। एसटी मध्ये 50 प्रवासी प्रवास करत होते, मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही। मात्र इंदापूर बस स्थानकावर ही धक्कादायक घटना घडलेली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास रात्री 2:10 एसटी बसला आग लागली आणि या एसटी बसमधून तब्बल 50 प्रवासी हे प्रवास करत होते। तर इंदापुरातून ही महत्त्वाची बातमी समोर येते। इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्रीच्या सुमारास एका एसटी बसला आग लागलेली आहे आणि एसटी मध्ये 50 प्रवासी प्रवास करत होते, मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। त्यामुळे इंदापूर परिसरामध्ये मोठी खळबळ देखील माजलेली होती। संपूर्ण बस ही आगीच्या विळख्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। बस जळून खाक झालेली आहे। बसचा केवळ सांगाडा उरल्याचं या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। कशा प्रकारे ही बसला आग लागलेली आहे। संपूर्ण बस ही जळून खाक झाली आहे आणि या बसमध्ये तब्बल 50 प्रवासी प्रवास करत होते, मात्र वेळीच हे सर्व प्रवासी खाली उतरले, त्यामुळे जीवितहानी झालेली नाही। मात्र बसचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। बरोबर इंदापूर बस स्थानकामध्येच या बसला आग लागलेली होती आणि आगीनंतरचे हे दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण बस ही जळून खाक झालेली आहे। केवळ बसचा लोखंडी सांगाडा उरला आहे।